साठी मी कष्ट करीत आहे जंगलामध्ये। कितीतरी लोकांना, निष्पाप लोकांना मी मारलो, कुणासाठी? त्यांच्यासाठी, माझ्यासाठी नाही। मग त्यावेळेस पश्चाताप झाला की आला लगेच नारद ऋषीच्या पायावर चरणावर पडला, हे गुरुवर्य, हे महाराज, हे ऋषी सोडा, आणि माझं चुकलं, माझ्या पापाचे वाटेकरी कोणी नाहीत आणि मलाच भोगा म्हणतात। मी ज्यांच्यासाठी जन्म लहानापासून म्हणजे आजन्म कष्ट केलो आणि तेच लोक मला या ठिकाणी दूर लुटीत आहेत आणि मला पापी म्हणत आहेत। मग असं जीवन जगण्यापेक्षा आणि कुठेतरी रानावनामध्ये जाऊन जीवन जगलेलं, संन्यासी जीवन जगलेलं चांगलं। आणि त्यावेळेस पश्चाताप होतो आणि नारद ऋषीने त्याला त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये आशीर्वाद देतात, गुरु उपदेश देतात, राम राम रामकृष्ण हरी हा मंत्र देतात आणि वल्ल्याकोळी त्या ठिकाणी जंगलामध्ये बसला आणि बसल्यानंतर राम राम म्हणू लागला। राम राम म्हणत मला मला म्हणू लागला तरी अंगावर वाळू चढलं। मग त्या राम नामामुळे 7 रांजण भरलेले पापाचे त्याचे नष्ट झाले। बघा, देवाच्या नामस्मरणामध्ये नामसंकीर्तन साधन पैसे रुपये जळतील रे पापे जन्मांतरीचे। म्हणून कलियुगामध्ये देवाच्या नामाइतक पवित्र या ठिकाणी कोणतेही साधन नाही। पूर्वीच्या काळामध्ये भरपूर आयुष्य होतं, यज्ञ करीत होते, होम हवन करीत होते, जप तप करीत होते, पण आता देवाचं नाम, उडता नाम, बसता नाम। बघा, आपण जर आपल्या मुलाचे देवाचे नाव ठेवलो तर आपल्याला ते पुण्य लाभतं। पण आधुनिक युगामध्ये पिंकी रात्री कीर्तनामध्ये महाराजांनी खूप छान सांगितले, सुंदर सांगितले। आणि अशामुळे कसं नावामुळे जीवनाचा अनर्थ होतो, म्हणून नाव सुद्धा आपण चांगले ठेवायला पाहिजे, साधू संतांचे ठेवायला पाहिजे। नावाप्रमाणेच त्या मुलाच्या विचारामध्ये बरं का तसे विचार रुजत असतात। देवाचं नाव ठेवलं तर देवासारखं आचरण करू लागतं मुलगा आणि मुलगी सुद्धा। देवाच्या नावाप्रमाणे देव कशी होते, बसवण्णा कशी होते, अरे बसवण्णा चांगली होते, मला बसवण्णा म्हणतात सगळेजण। मग आपण बसवण्णा सारखं त्यांच्या आचरणासारखं आपण वागायला पाहिजे। डॉन म्हणलं की झालं, मी डॉन असं छाती काढून ते मुलगा चालणार, मग पुढे तो गुंडा होणार, मारामारी करणार आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त होणार। म्हणून जे वाडवडिलांनी सांगितलेले आहेत, आपल्याला चांगले सांगितलेले आहेत आणि या कलियुगामध्ये चांगलं म्हणजे रुजत नाही, म्हणून या कलियुगामध्ये अधोगतीला समाज जात आहे। आणि जो कोणी या ठिकाणी या साधू संतांच्या शिकवणीनुसार, उपदेशानुसार जीवन चालतात आणि तशा प्रकारे जीवन जगले तर त्याचा उद्धार आहे, असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आहेत। बसवेश्वर महाराजांनी आपल्या वचनामध्ये सांगितले आहेत, आचारवे स्वर्ग अनाचारवे नरक म्हणून जे सदाचार आहेत, सद्विचार आहेत आणि तेच मनुष्याला स्वतःच कल्याण करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात। लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, लोक चांगल्याला वाईट म्हणतात आणि वाईटाला चांगलं म्हणतात, बसणाऱ्याला पळ म्हणतात, पळणाऱ्याला बस म्हणतात। म्हणून लोक धरविता ओक म्हणजे जशा प्रकारे उलटी असते ना, उलटी धरविता येत नाही आणि पोटामध्येही ठेवता येणार नाही, तशा प्रकारे साधू संतांना आतापर्यंत बसवण्याला त्रास दिले, तुकाराम महाराजांना त्रास दिले, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिले, चांगल्या भक्त लोकांना त्रास देत असतात। म्हणून लोक त्रास दिले म्हणून भक्ती सोडू नका। भक्तीमध्येच देवाची या ठिकाणी शक्ती आहे, समाधान आहे आणि त्या समाधानामध्येच आपल्या संसाराचं यश दडलेलं आहे। बघा, ज्यांच्या घरामध्ये सदाचार आहेत, भक्ती आहे आणि त्या घरची मुलं प्रगतीपथावर आहेत, समाधान आहे, पैसे असू द्या नसू द्या, सदाचारामध्ये जेवढं समाधान आहे तेवढं समाधान कोठेही नाही। आणि ही शिकवण, हे ज्ञान
मंदिरामध्ये आपल्याला मिळतं, साधू संतांच्या सानिध्यामध्ये मिळतं, गुरुच्या उपदेशामुळे मिळतं. आणि म्हणून या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे गुरु करून घ्यायला पाहिजे. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. असं सुरुवातीला देवापेक्षाही श्रेष्ठत्व गुरुला आपल्या हिंदू धर्मामध्ये, म्हणजे प्रत्येक धर्मामध्येच गुरुला महत्व आहे. म्हणून आई वडिलांपासून आपल्याला हाडा मांसाचा देह मिळतो आणि या हाडा मांसाच्या देहाचा खरा उद्धार गुरुच्या उपदेश अमृतवाणीने होतो. बघा, गुरु शिवाय ज्ञान नाही. आता उदाहरणामध्ये एक इमारत बांधायची आहे. ती इमारत कशी बांधतात, त्या गुरुकडून इमारत बांधणाऱ्याकडूनच ते शिकायला पाहिजे. तरच पुढे हा शिष्य सुद्धा इमारत बांधू शकतो, घर बांधू शकतो. अशाच प्रकारे ते सगळ्याच विषयासाठी गोष्टीसाठी गुरु पाहिजे. म्हणून आध्यात्मिक गुरुची नितांत गरज आहे. आणि नारद ऋषीला शरण गेले, कोण वाल्या कोणी शरण गेले आणि गेल्यानंतर राम राम हा मंत्र दिले आणि तो राम राम न म्हणता मरा मरा म्हणून त्या बसलेल्या ठिकाणी वाळून चढलं. आणि पुन्हा नारद ऋषी कितीतरी वर्षानंतर आले. आल्यानंतर इथं मी उपदेश दिलो होतो माझ्या एका शिष्याला वाल्या कोळ्याला, आणि तो बसला आहे किंवा उठून गेला आहे, पाहू द्या म्हणून पाहू या असा विचार करून नारद ऋषी त्या जंगलामध्ये आले. आणि ज्या ठिकाणी वाल्या कोळी धमकीला होता, बसलेला होता, त्या ठिकाणी पाहतात तर वाल्या कोळी दिसलेला नाही, पण वारुळ दिसलं. आणि वारुळात गेल्यानंतर त्या वारुळातून मरा मरा असा आवाज आला. बघा, मरा मरा असा हळूहळू आवाज आला. कान लावून पाहिल्यानंतर अरे या ठिकाणी वाल्या कोळी बसलेला आहे. आणि पश्चाताप झाला. आणि पश्चाताप झाल्यानंतर मनुष्याचा उद्धार होतो. आणि लगेच वारुळ उकरले नारद ऋषीने आणि डोक्यावर हात ठेवले. उठ वत्सा, आणि तुझा उद्धार झाला, सर्व पाप मुक्त, पापातून तू मुक्त झाला आहेस. आणि तू या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी काहीतरी लिही म्हटल्यानंतर वाल्मिक ऋषीने बरं का रामायण लिहिले. आणि त्याच रामायणावर आता कितीतरी लोक रामायण सांगून रामायणाचार्य झाले बरं का. म्हणून रामायणाला म्हणजे रामाला जगामध्ये प्रकाशित करण्याचे कार्य लेखकांनी केले, कवींनी केले, कोण म्हणजेच वाल्मिक ऋषीने केले. म्हणून रामाच्या अगोदर आपण देवाच्या अगोदर गुरुला शरण जायला पाहिजे, गुरु करून घ्यायला पाहिजे, तेव्हा देवाची प्राप्ती होते. हे आध्यात्मिक 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे गुरुचं महत्व वर्णन करीत असताना तुळशीदासाचे गुरु कोण होते. तुळशीदास आपल्या विषयामध्ये आपल्या प्रिय पत्नीच्या एवढं मोहपाशामध्ये गुंतलेले होते की पत्नी गेली होती न सांगता माहेरी गेलेली होती तुळशीदासांची. मग आता माझी पत्नी मला सोडून माहेरी गेलेली आहे, तिच्या माहेरी. मग ते काय करतात, तुळशीदास अगोदर बरं का, तुळशीदास होण्याच्या अगोदर, संत होण्याच्या अगोदर सुरुवातीचं सुरू लग्न झालेलं होतं. माझी पत्नी आपल्या माहेरी गेलेली आहे म्हटल्यानंतर ते काय करतात, मग लगेच आता तिच्या माहेरी म्हणजे त्यांच्या सासरी जाण्यासाठी ते निघाले. रात्री धो पाऊस पडत होता बरं का. रात्री असं मुसळधार पाऊस पडत असताना ते घरच्या बाहेर निघाले, कपडे भिजू लागले. त्यावेळेस अशा प्रकारे लाईटची सुविधा नव्हती. तसंच अंधारामध्ये वादळ वाऱ्यामध्ये जाऊ लागले बरं का. जात असताना मग मध्यंतरी नदी होती. मग
त्या नदीतून नदी पार करून पुढे जायचं होतं. त्या काळामध्ये नदीवर जाण्यासाठी म्हणजे अलीकडून पलीकडे जाण्यासाठी नदीमध्ये पुलाची योजना नव्हती. आज भरपूर पुलं झालेली आहेत, ब्रिज कम बॅरेज झालेले आहेत. आजच्या सारखी सुविधा त्या काळामध्ये नव्हती. मग त्या ठिकाणी भलं मोठं अजगर, भला मोठा अजगर त्या पुराच्या पाण्यामध्ये भुसभुस करीत येत होता. आणि तुळशीदासाला काहीच त्या ठिकाणी जाणीव नव्हती. फक्त जायचं होतं, पलीकडे माझ्या पत्नीला भेटायचं आहे म्हणून या ह्याच्यामध्ये या आनंदामध्ये त्या जे अजगर आहे याची जाणीव नाही, भान नाही. लगेच लाकूड आहे का की मोठं भलं मोठं झाड वगैरे की म्हणून त्या ह्याच्यावर बसले आणि परत तीराला गेले. बघा ते जर अजगर याला गेला असतं तर पलीकडे गेल्यानंतर लगेच मग चालत चालत जाऊन आपल्या सासरवाडीमध्ये ते दार लागलेलं होतं. भरपूर मध्यरात्रीमध्ये सगळे दार लावून झोपी गेलेले होते. झोपी गेले असताना मग हा दार ठोठावतो, कोणी उठत नाही. सगळे मध्यरात्रीमध्ये झोपी गेलेले आहेत. गाढ झोपेमध्ये कोण उठते त्या काळामध्ये म्हणजे त्या टायमामध्ये 1-2 ला. मग त्यावेळेस काय तुळशीदास काय करतात की आता मागून चढा म्हणतो, घरच्या मागून कशाला तर धरून चढाव म्हणतो. मग भला मोठा नाग ते वरून असं खाली लोंबत होता. मग त्याला धरला एक दोरीच लोंबलेली आहे म्हणून त्या नागाला धरून सरसर सरसर वडे चढतो माळावर, माळवदावर चढून मग खाली उडी मारतो. आणि ते दोरी म्हणलेला या ठिकाणी दोरी नव्हती तर साप होता. त्या सापाला सुद्धा हे साप आहे याच सुद्धा भान कुणाला तुळशीदासांना नव्हतं. मग गेले लागलेच कुठे ज्या ठिकाणी झोपले होते. पत्नी एका रूम मध्ये झोपली होती, आई वडील एका ह्याच्यामध्ये झोपले होते. मग उठविला पत्नीला आपल्या हाडून म्हणला आगा बघून मी आलोय. ही दचकून उठते तर पाहतात तर काय पाहायचं तर काय आज माझी पत्नी आले. मग ती वाकून पाया पडते आणि म्हणते हे पतिदेवा आणि तुम्ही इतकं माझ्यावर प्रेम करीत आहात. तुम्ही जर देवाचं प्रेम देवावर प्रेम केलो तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्यानंतर मग पश्चाताप होतो. कुणाला तुळशीदासांना हे लगेच त्याग करतात पत्नीचा. अरे मी या नश्वर देवावर किती प्रेम केलो पण शेवटी या ठिकाणी दुःखच आहे आणि याचा त्याग आपण करायला पाहिजे म्हणून लगेच त्याग केले आणि अरण्यामध्ये जाऊन देवाच्या नावाने श्रीकृष्णाच्या नावाने त्या ठिकाणी भक्ती केले आणि देवाच्या नावाने भक्ती केले. आणि रामचरितमानस हा पवित्र ग्रंथ रामाच्या जीवन चरित्रावर फार मोठा ग्रंथ आज जगामध्ये अमर आहे. म्हणून तुळशीदास यांची जी कारागिरी आहे, ग्रंथ रचना आहे आणि ती म्हणजे प्रसिद्ध सुप्रसिद्ध बरं का रामचरितमानस. आणि त्याच रामचरितमानस या ग्रंथावरच बरेच लोक रामायणाची कथा उत्तर भारतामध्ये सांगत आहेत. मोठमोठे जे कथाकार आहेत बरं का. अशा प्रकारे या ठिकाणी तुळशीदासासाठी त्यांची आद्य गुरु कोण ठरली म्हणजे पत्नी ठरली. आणि पत्नीच्या उपदेशामुळेच बरं का आध्यात्मिक गुरु नाही पण त्यांनी ही पत्नी सांगितली की तुम्ही माझ्यावर प्रेम करू नका. हे नश्वर देह आहे, नाशवंत देह आहे आणि हे केव्हा तरी जाणार, याला काळ खाणार. म्हणून तुम्ही या ठिकाणी अमर भक्ती करा. तर अमर भक्ती कुणाची तर परमेश्वराची भक्ती अमर आहे. म्हणून त्या अमर भक्तीला तुम्ही शरण जा आणि गेल्यानंतर तुमच्या जीवनाचा उद्धार आणि कृतकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या शब्दामुळेच
त्यांनी लगेच त्याच तत्काळ त्या ठिकाणी घराचा त्याग, पत्नीचा त्याग केले आणि रामचरितमानस लिहिले. आणि त्या रामचरितमानसामुळे बरेच रामायणाचार्य घडलेले आहेत. टीव्हीवर पाहतो आपण, बरेच रामकथाकार आहेत. रामभद्राचार्य त्यांचीच कथा सांगतात, ते रामचरितमानसावर सांगतात बरं का. म्हणून अशा प्रकारे अनिरुद्धाचार्याजी त्यांनी सुद्धा रामचरितमानसावरच. मग हे रामचरितमानस लिहिण्याचं कार्य, फार मोठं कार्य कोणी केले बरं तर हे तुळशीदासांनी केले बरं का. म्हणून त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन कोण केलं तर त्यांची स्वतःची पत्नी केली. बघा ते पत्नी असू द्या, कोणी असू द्या, मार्गदर्शन महत्वाचं आहे, चांगलं ज्ञान सांगणं महत्वाचं आहे, चांगले संस्कार, सुसंस्कार सांगणं महत्वाचं आहे. आणि त्या पत्नीच्या सांगण्यानुसार गुरुला शरण गेले आणि गुरुला शरण गेल्यानंतर रामचरितमानस लिहिले. आणि रामचरितमानस लिहून आणि जगामध्ये त्यांची कीर्ती अमर राहिली. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे आणि तोपर्यंत त्यांचं नाव आहे. म्हणून जगावे मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं तुळशीदासाचं या भक्तीनेच नाव अजरामर झालेलं आहे. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, पैसा अडका काही नव्हतं, फक्त भक्ती होती. आणि ज्या मनुष्याकडे देवाची भक्ती बरं का, आई वडिलाची भक्ती, समाजाची भक्ती, समाजावर प्रेम, गावावर प्रेम, देशावर प्रेम असतो ना, त्या मनुष्याला काहीच कमी पडणार नाही. त्याच्याकडे पैसा भलेही नसू द्या, गडगंज संपत्ती आहे, भरपूर संपत्ती आहे, पण त्याच्याकडे संस्कार, विनम्रता नसेल तर ते काहीच कामाचं नाही. शेवटी माणसाचं कामाला येतात, माणसाचं मनुष्याच्या कामाला येतात, पैसा शेवटी कामाला येत नसतो. पैसा या ठिकाणी धन कितीतरी आपण मिळवलो पण शेवटी इथंच टाकून जाणार आहोत. धन सोबत येणार नाही, पैसा अर्का सोबत येणार नाही. आपण केलेले कृत कल्याण जे ज्ञानदान करतो, आपण अन्नदान करतो, पाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये ताणलेल्या लोकांना पाणी पाजतो, आपण हे केलेलं कर्मच आपल्या सोबत येत. धन अडका काही येणार नाही. मग वरे गेल्यानंतर या ठिकाणी यमदूत, यमराजा आपल्या केलेल्या कर्माचा त्या ठिकाणी हिशोब घेतो. म्हणून या ठिकाणी मनुष्याने सदोदित चांगले कार्य करायला पाहिजे असंच गुरुने सांगितलेले आहेत. पण ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये आणि जगाचं कल्याण होणार ज्ञान दिलेले आहेत. म्हणूनच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अमर आहे. बसवेश्वराने वचन लिहिले, या वचनामध्ये या जगाचं कल्याण करणारे विचार आहेत. बघा, आचारवे स्वर्ग, अनाचारवे नरक, काय कवे कैलास. बघा, कष्टाशिवाय फळ नाही. म्हणून स्वतः कष्ट करायला पाहिजे. दुसऱ्याच्या जीवावर बसून आयत खाऊपणा नको आहे. म्हणून स्वतः मन आहे बघा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना, तशा प्रकारे स्वतः कार्य करायला पाहिजे आणि स्वतः भक्ती करायला पाहिजे. दुसऱ्या जेवल्यानंतर आपलं पोट भरणार नाही, आपणच जेवायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी ही भक्ती आपणच करायला पाहिजे बघा. आणि म्हणून या ठिकाणी एक गुरु होते आणि 3 शिष्य होते. एक छोटीशी कथा आहे बरं का, आता टाइम झालेली आहे. मग पूर्वीच्या काळामध्ये गुरु शिष्य परंपरा, शिष्य गुरुच्या आश्रमामध्ये जायचे, गुरु मोठ्यावर असं बसून शिकवायचे. आणि गुरु केव्हाही गुरुचं आसन हे वर राहायचं आणि शिष्य हे खाली बसायचे वरून. म्हणून त्या ठिकाणी गुरु वरे बसले मोठ्यावर आणि विद्या संपादन त्या ठिकाणी केले शिष्य लोकांनी. मग आता शेवटी त्या ठिकाणी ज्ञान घेतले. ज्ञान घेऊन घराकडे जाण्याची वेळ, परीक्षा झाल्यानंतर मग परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर घराकडे जाण्याची वेळ येते. मग ती परीक्षा गुरुने घेण्याचं ठरवले. मग तिघाला
एक एक केळ देतात. केळ म्हणजे फळ. मग ज्या ठिकाणी कोणी नाहीये त्या ठिकाणी तुम्ही हे केळ खाऊन या. आणि तिघाला एक एक केळ दिले. तिन्ही शिष्य तिन्हीकडे गेले. ज्या ठिकाणी कोणी नाही अशा ठिकाणी मग एक शिष्य भिंतीच्या आडव्या जाऊन खातो. एक शिष्य असं झाकून घेतो. झाकून घेऊन दूर जाऊन झाकून खातो. आणि एक शिष्य खातच नाही आणि तो घेऊन येतो परत. मग आलो का? तिघे आलो का? आलो म्हणते. आलो गुरुवर्य म्हणतात. मग पहिल्याला विचारतात तू केळ कसा खाल्लास? आणि कोणी नव्हतं. भिंतीच्या आडवर गेलो. इकडे असं तुमच्या आश्रमाच्या मागे गेलो. कोणी मला पाहिलं नाही आणि मी खाल्लो. आणि दुसऱ्याला विचारतात आणि अरे शिष्या तू केळ कसा खाल्लास? काय त्या ठिकाणी मी पांघरून घेतलो. कोणी नव्हते तरी मी कोणी दुरून पाहायचे म्हणून मी पांघरून घेतो आणि केळ खाल्लो. मग तिसऱ्याला विचारतात अरे शिष्या हे दोन्ही ते त्याला हसतात आणि ही केळच खाल्लेली वेडा आहे, हे बावळट आहे. आई नाही मला केळ खाऊ वाटलं. दिवशी मला कोणतरी बघितल्यासारखं वाटलं. गुरुनी सांगितलं आणि म्हणून मला खाऊ वाटलं म्हणून मी आलो असं त्या दोघांना सांगतो. आणि त्यावेळेस गुरु विचारतात त्या शिष्याला अरे शिष्या तू काय हे तू जर खाल्ले केळ फळ खाल्ले आणि तू काय खात नाहीस तू आणि परत आणलास. मग तेव्हा शिष्य गुरुच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून नमस्कार करून वंदन करून आणि हात जोडून म्हणतो हे गुरुवर्या तुम्ही मला जे वर्षभर शिकविलो आतापर्यंत आश्रमामध्ये आणि प्रत्येक चराचरामध्ये चौकडे देवाचं वास्तव्य आहे. देव प्रत्येक ठिकाणी आहे. देव आपण काय करतो, आपण काय पाहतो डोळ्याने, आपण हाताने काय करतो, तोंडाने काय बोलतो, कानाने काय ऐकतो, या सर्वाचा साक्षीदार केवळ म्हणजे फक्त परमेश्वर आहे, ईश्वर आहे. आणि सर्व काही सर्व साक्षी परमेश्वर आहे. आणि मी जरी कोणी मनुष्य नसताना मी खाल्लो तरी देव माझ्या समोर येऊन पाहत आहे. म्हणून मला मी हे फळ खात असताना मला देव पाहत होते म्हणून मी केळ खाल्लो नाही. मग त्यावेळेस ते ऋषी ते गुरु त्या शिष्याच्या पाठीवर हात फिरून शाबास माझ्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झालास आणि तू घराकडे जा आणि ज्ञानदानाचं कार्य कर असं म्हणून त्याला पास करतात. आणि या दोघांना आणि तुम्ही 1 वर्ष आणि माझ्याच याच्यामध्ये आश्रमामध्ये राहून विद्या अभ्यास करा, ज्ञान संपादन करा आणि तुम्ही माझ्या परीक्षेमध्ये फेल झालात आणि उत्तीर्ण झालात. म्हणून मग ज्या शिष्याने 2 शिष्याने त्यांना हसले होते त्या शिष्याला म्हणजे अज्ञानामुळे हसले होते. म्हणून या ठिकाणी सांगण्याचं दृष्टांत संपला आणि सिद्धांत ऐका म्हणजे सर्व ठिकाणी परमेश्वर आहे आणि हा भाव हे ज्ञान आपल्याला गुरु पासून मिळतं. बघा प्रत्येक चराचरामध्ये प्रत्येक मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत दगडामध्ये पाण्यामध्ये संपूर्ण चराचरामध्ये या तिन्ही लोकांमध्ये म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ या सर्वांमध्ये परमेश्वर मरवलेला आहे. म्हणून आपण कोणत्याही जीवाला आपण त्रास देऊ नये, कुणालाही आपल्या वाणीने वाईट बोलू नये, कुणालाही ठोचून बोलू नये. आपण बोलावं तर मृत्यू भवाय साच बघा गोड बोलायला पाहिजे, कानाने या चांगलं ऐकायला पाहिजे, डोळ्याने चांगलंच पाहायला पाहिजे. म्हणून आपण जेवण करीत असतानाही शाकाहारी जे शुद्ध आहार आहे आणि तेच आपण जेवलं पाहिजे. म्हणून शाकाहाराला आपल्या या हिंदू धर्मामध्ये फार मोठं महत्व आहे. जशा प्रकारचा आपण आहार म्हणजे जेवण करतो घेतो आणि त्याच आहाराचे विचार तशाच प्रकारे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. म्हणून
जीवनामध्ये आहाराला प्राधान्य आहे, आपल्या वागण्याला प्राधान्य आहे. म्हणून या ठिकाणी गुरुच्या वचनानुसार जो कोणी शिष्य तशा पद्धतीने चालतो आणि त्याचा उद्धार आहे असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवाने सांगितलेले आहे. ज्ञानदेवाचे गुरु कोण म्हणजे निवर्तीनाथ. निवर्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ. गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ. गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ. बरं का. आता तुम्ही विद्वान आहात, तुम्ही महेशाची मूर्ती आहात. आपल्या पुढे या ठिकाणी मंदिरामध्ये आमचे गुरु तुल्य आपले पट्टे गुरुबंधू श्री अंकुश बागेजी महाराज आहेत, दत्त पुजारी आहेत. त्यांच्याकडे भरपूर आध्यात्मिक ज्ञान आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही या ठिकाणी चालत आहोत. प्रवचनाची सेवा आपण सगळेजण बरं का. म्हणून बरं का अशा विद्वान मनुष्यांच्या समोर माझ्यासारखे या लहान तुम्ही सर्वजण आपल्या आई वडिलांसारखे आहात, भावा बहिणीप्रमाणे आहात आणि मी एक बोबडा आहे या ठिकाणी. माझ्या शब्द तोडून काहीतरी शब्द जर एखादी अति केला असेल त्याला तुम्ही क्षमा करा आणि कमी असेल तर तुम्ही भरती करून घ्या. बरं का. झालेली सेवा या ठिकाणी दत्त प्रभूच्या चरणी अंकुश महाराज पुजारी यांच्या महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सद्गुरु श्री पंचमगीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या या ठिकाणी चरणावर मस्तक घेऊन मी झालेली सेवा या ठिकाणी दत्ताच्या चरणावर घेऊन सेवेला विराम देतो. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान रामचंद्र महाराज की जय. धन्यवाद. करते शिवाजी पुंडलिकराव शिंदे यांना खूप चांगलं भारी ಹೇಳೋದು ನಾವು ಶಿವಾಜಿ ಸರ್ ಮೂರು ಶಿಷ್ಯರ ಕಥೆ ಹೇಳೋದು. ಒಂದು ಜಿಲ್ಲಾಕ್ಕೆ ಹೋಗಲಿ ಒಂದು ಬಾಳಿಕೆ ಕೊಟ್ಟು ಯಾರು ನೋಡಲ್ಲ ಅಂತ ಜಾಗ ತಿನ್ನೋಗ್ರಿ. ಆ ಇಬ್ಬರದು ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಹೋಗಿ ಮಠದ ಹಿಂದೆ ತಿಂದು ಒಬ್ಬ ಅಡಿಗೆ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ತಿಂದ. ಒಬ್ಬ ಏನಂದ ಆ ಬಾಳಿಕೆಗೆ ನಾನೇನು ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ದ ತಿಂದೆ ಹಂಗೆ ಅವ ನಾನು ಒಳ ಕರ್ನಾತ್ಮನ ನನ್ನ ಕಣ್ಣಿನಾಗ ತೇಜ್ ಅದ ಅದು ನಾನೇ ನೋಡ್ಲತ್ತಿದ್ದ ಬಾಳಿಕೆಗೆ ಹಂಗೆ ತಿಂದೆ ಅಂತೀನಿ ಗುರುಗಳು ಕೊಡಿ ತಂದು ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಅನ್ನೋದ ನಮ್ಗೆ ಹಾಗಾಗಿ ಅಜ್ಞಾನತ್ವ ಜ್ಞಾನ ಸಿಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ಯಾರ.